राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले। पुणे लोकसभेला रवींद्र धंगेकर उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपी साठी महानगरपालिकेकडून विजेवर धावणाऱ्या 500 गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे। त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढणार असून प्रवाशांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील किमान 10 लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून काढण्यात येणाऱ्या जाहीरनाम्याकरिता सामान्य जनतेच्या सूचना विकसित भारत संकल्प पत्र अभियानाच्या माध्यमातून मागवण्यात येत आहेत। त्याकरिता सूचना पेटी ठेवण्यात आली असून नागरिकांनी 10 मार्च पासून 20 मार्च पर्यंत आपल्या सूचना या सूचना पेटीत टाकायच्या आहेत। याच विकसित भारत संकल्प अभियानास येवल्यातील भारत विणकर प्रकोष्ठच्या वतीने सुरुवात केली गेली आहे। देशात पहिल्या क्रमांकाचे बॉटनिकल गार्डन अर्थात अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानाचं 11 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। नवीन टेक्निक अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आल्या आहेत। यामध्ये स्थानिक महिलांना रोजगार देण्यात आला आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक स्वर्गीय नितीन देसाई यांना यंदाच्या 96व्या ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहिली गेली। त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। ऑस्कर सारख्या जगप्रसिद्ध चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात देसाई यांना वाहण्यात आलेली आदरांजलीची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे। मुरुड तालुक्यातील साळाव येथील JSW कंपनी उभारण्यासाठी परिसरातील 6 गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या। मात्र 32 वर्ष होऊनही जमिनीवर प्रकल्प उभा न राहता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदलाही दिलेल्या आश्वासनानुसार कंपनीने दिलेला नाही। याबाबत अनेक वर्ष शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही। अखेर 2 मार्च पासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सामूहिक बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे। चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात बुरखाधारी तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव धुळे रस्त्यावर असलेल्या सबगव्हाण येथील टोल नाक्याची तोडफोड करून तो टोल नाका पेटवून दिला आणि हे तरुण पसार झाले। तोडफोड आणि जाळपोळीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोमवारी या टोल नाक्याचा शुभारंभ होणार होता, नंतर टोल वसुली सुरू होणार होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दहेगाव ते बिडकीन राज्य महामार्गावर शिवपूर शिवारात सळईने भरलेला भरधाव ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने अचानक उलटला। यात केबिनमध्ये फसलेल्या जखमी चालकाला 6.5 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केंद्रीय युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या युवक महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सादरीकरण केले। वंचितच्या महाविकास आघाडीसोबतच्या जागा वाटप तिढ्यावर अकोल्यात फलकबाजी सुरू आहे। अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला सवाल करणारे फलक संपूर्ण शहरात लागलेत। या फलकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला काही सवाल विचारले गेलेत। या फलकांची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे। आमदार रोहित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने आता कारखाना बंद होईल अशी अफवा पसरवली गेली। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। मात्र ईडीने कारवाई केली असली तरी कारखाना हा चालूच राहणार आहे
अशी माहिती बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी दिली आहे। अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हलवर गोळीबार केला गेला, त्यात 4 जण जखमी झालेत। नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ काही अंतरावर ही घटना घडली आहे, तर अज्ञात आरोपी पसार झालाय। नाशिकमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडीनं हुंकार भरलाय। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकमध्ये महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते भाजपावर थेट हल्लाबोल करणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा देखील यावेळेस आयोजित केला गेलाय। नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहेत। शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपाने देखील दावा केला आहे। भारत जोडो न्याय यात्रा 14 तारखेला नाशिकमध्ये येणार आहे। शहरातील शालिमार चौकात राहुल गांधी सभा घेणार आहेत। शरद पवार देखील नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत। राहुल गांधी पुढे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत। धुळे शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांमध्ये चक्क कचरा डेपोमधील कचऱ्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलाय। यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत निषेध केलाय। मुंबईतल्या बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते। वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली झाली आहे। ढोल ताशांच्या गजरात मार्गिका खुली करण्यात आली आहे। लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी शिवसेनेच्या पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये शिवसेना माजी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत असताना फाटक यांनी लोकसभा क्षेत्र पिंजायला सुरुवात केली आहे। रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संताप व्यक्त केलाय। यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वायकरांचे फलक फाडले, तसंच वायकरांच्या नावाला आणि फोटोला काळं फासलंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय। गोळीबारात 1 जण ठार झालाय। नाशिकच्या रविशंकर मार्ग येथील एका सोसायटी बाहेर ही घटना घडली आहे। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत। गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलंय। या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 206 कोटी मंजूर झालेत। महाराष्ट्रातील आणखी एका प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मराठवाड्यातील लातूर येथील बहुप्रतीक्षित रेल्वे कोच फॅक्टरीचं मंगळवारी सकाळी 8 वाजता उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत। इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब गावातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने भरणे यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं।
छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचं पाण्यासाठीचं विघ्न कमी होताना दिसत नाहीये। शहराची ताण भागवणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी संध्याकाळी चित्तेगाव जवळ फुटली। दुरुस्तीचं काम तब्बल 19 तास चाललं। रविवारी दुपारी 4 वाजता काम पूर्ण झाल्यानंतर पहिला पंप हा सुरू करून चाचणी घेण्यात आली। लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपाकडून विशेष सल्ला दिला गेलाय। तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तर देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईनं उत्तर देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, असे अनेक सल्ले दिले गेलेत। बॉलिवूड सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते अक्षरशः जीवाचं रान करतात। मग कधी त्यांच्या घराबाहेर जाऊन उभे राहतात, तर कधी त्यांच्या वाढदिवसाला त्यांचा फोटो काढून किंवा त्यांची दुरूनच भेट घेऊन समाधान मिळवतात। रविवारी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांची अशीच भेट घेतली आहे। नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन तर्फे रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये महिला बुलेट रायडर्सनं पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करत स्टंटबाजी सुद्धा केली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या कृषी प्रदर्शनामध्ये नारळ, सुपारी, हळद, कंदमुळं तसेच खेकडा शेतीबाबत माहिती करून देण्यात आली। यावेळेस प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला गेला। मंगरुळपीर शहरापासून ते आंबापूर फाट्यापर्यंत असलेल्या 5 लाख रुपये किमतीच्या 8400 मीटर विद्युत तारा आरोपीनं लंपास केल्याची तक्रार महावितरणकडून देण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं या घटनेचा तपास करत 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। आरोपींकडून एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्यामधून वंदे भारत एक्सप्रेस सुटण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे। पुणे बडोदा ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे। येत्या 12 मार्च रोजी देशात 10 नवीन वंदे भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केल्या जाणार आहेत। त्यामध्ये पुण्यातून धावणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे। दक्षिण आफ्रिकेतील त्वासुलू कालाहारी रिझर्व येथून आणलेली मादी चित्ता गामिनी वय सुमारे 5 वर्षे तिनं आज 5 पिल्लांना जन्म दिला। यामुळे भारतीय वंशाच्या पिल्लांची संख्या 13 झाली आहे। रोजच्या जेवणातील डाळ फ्राय असो किंवा भाजी, लसणाचा तडका लागल्याशिवाय जेवणाला लज्जत येत नाही। लसणाचा हा तडका गेल्या काही महिन्यांपासून महागलाय। सध्या किरकोळ बाजारामध्ये लसणाची विक्री प्रति किलो 320 ते 400 रुपये दरानं सुरू आहे। विठ्ठलाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी आता काढण्यात येणार आहे। यासाठी विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। विठ्ठलाचं लांबून मुखदर्शन अथवा काही कालावधीसाठी विठ्ठलाचं दर्शन हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो।